घाटंजी नगर परिषद के विकास कार्यों में चल रहे भ्रष्टाचार, घटिया गुणवत्ता और अपारदर्शी निविदा प्रक्रिया के खिलाफ नागरिकों ने कलेक्ट्रेट कार्यालय यवतमाल के सामने मुंडन आंदोलन किया। इस विरोध प्रदर्शन के बारे में विस्तृत जानकारी देने के लिए स्थानीय विश्राम गृह में एक पत्रकार सम्मेलन आयोजित की। इस संबंध में घाटंजी के नागरिक निखिल राजेंद्र डेठी ने कहा कि नगर परिषद के विकास कार्यों में बड़े पैमाने पर अनियमितताएं हो रही हैं, जिसके कारण नागरिकों के पैसे बर्बाद हो रहे और काम की गुणवत्ता बहुत खराब है। बताया गया कि इस ओर प्रशासन का ध्यान आकर्षित करने और दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग करने के लिए यह मुंडन आंदोलन आयोजित किया गया है। नाव सांगा। मी निखिल राजेंद्र डेठे। विषय सांगा, तुमचा विषय काय? आज आम्ही मुख्याधिकारी घाटंजी श्री राजू घोडके यांच्या विरोधात इथे मुंडन आंदोलन केलं आहे। घाटंजी येथील मुख्याधिकारी हे याआधी 2023 पर्यंत घाटंजीमध्ये पाणीपुरवठा अभियंता म्हणून कार्यरत होते। त्यामुळे त्यांची एक टोळी घाटंजीमध्ये त्यांनी निर्माण केली आहे आणि त्या टोळीचे मोरका ज्याला म्हणतात ते स्वतः त्यांचे एक ना अनेक भ्रष्टाचार आहेत। ते म्हणजे सांगतो म्हटलं तर त्याचे कारनामे कमी आहे। घाटंजीमध्ये त्यांनी खुला मनमानी कारभार सुरू केलेला आहे। 1% कमी दराने सर्वांना निविदा देणे, 0% ॲज पर CSR रेटनी निविदा पारित करणे, सर्व निविदांची फक्त ठराविक ठेकेदारांनाच निविदामध्ये सहभाग देणे, त्यानंतर घाटंजीमधील निविदाच्या करारनाम्यावर घाटंजीमध्ये पाणीपुरवठा आणि विद्युत विभागाच्या करारनाम्यांवर स्टॅम्प हा 24 तारखेचा आहे आणि करारनामा 13 तारखेला झाला आहे 12 महिन्यात। अशी एक ना भरपूर कारणे आहे। घाटंजीमध्ये त्यांनी आता मागील 10 महिन्यात जे सोलर लाईट लावले आहेत त्यातील जवळजवळ 10 ते 15 लाईट पडले आहेत। त्याच्या फाउंडेशनमध्ये अक्षरशः दगड भरलेले आढळून आले, तरी त्यावर कुठलीही कारवाई नाही। आम्ही फक्त एक आमची रास्त मागणी आहे त्यांना की ज्या काही कामं तुम्ही केल्या आहेत त्या कामाची एक फक्त गव्हर्नमेंट शासकीय लॅबोरेटरीमधून कोअर टेस्ट द्या, कुठल्याही द्या। तुम्हाला विजिलन्स अँड क्वालिटी कंट्रोल सर्कल अमरावती नाही पटत आहे, तुमच्या हिशोबाने शासकीय लॅबोरेटरीमध्ये कुठेही तुम्ही त्या कामाच्या कोअर टेस्ट द्या। आम्हाला त्या कामाच्या कोअर टेस्टमध्ये जर जे काही रिझल्ट येईल त्यावर आम्ही समाधानी राहणार। आमची एक एवढीच मागणी आहे, पण ती मागणी त्यांना कबूल नाही। त्याच्यावर आम्ही वारंवार तक्रार केल्या, पुरावे दिले। रस्ते 8 दिवसात रस्ता फुटत आहे, 15 दिवसात फुटत आहे, 2 महिन्यात रस्ता तडकत आहे। पाण्याच्या याच्यात नालीच्या मध्यभागातून फुटून पाणी वाहत आहे। असे एक ना अनेक घरं आहे घाटंजीच्या तिथे 2-3 वार्डात की त्यांच्या घरामध्ये या पहिल्या पावसात टोंगाभर पाणी साचलं। असे भरपूरसे कारनामे या मुख्याधिकाऱ्यांचे आहेत। आमची एवढी वरिष्ठांना मागणी आहे की या अधिकाऱ्याचं त्वरित निलंबन करून त्यांच्या संपूर्ण कामाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर ज्या काही चौकशीचा जो अहवाल येईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी। त्या मागणीला काही चालना मिळाली नाही तर आम्ही येत्या 8 दिवसात यापेक्षा तीव्र आंदोलन करू। आम्ही घाटंजी नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिमेला काळं फासून त्यांची घाटंजी शहरात निषेध रॅली काढू। त्यानंतरही जर काही झालं नाही तर या अशाच आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाईल। तरी प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी ही विनंती।